तर नमस्कार, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने सकाळ सकाळी जमण्याचं कारण म्हणजे आपल्याला जायचं होतं कराडला, कारण की आपल्याला टायमिंग काढायचं होतं टेबल आपल्या शुभम भाऊचं। मग काय काढली गाडी आणि निघालो। खरं आपल्या मागं बसलेल्यांना गार लागत होतं की व्हिडिओ द्यायचं नव्हतं, त्यामुळे ते लपून बसलेले काय समजलं नाही। एवढं पॅक होऊन जाण्याचं कारण म्हणजे सकाळ सकाळी थंडीच एवढी पडत्या, गाडी काय आपण जास्त पळवलं नाही, हळूहळू करतच आपण ग्राउंड वरती पोहोचलो। उमेश म्हटला की आज सुट्टी नाही, टायमिंग 5:30च्या आतमध्ये टाकणारच। आज रविवार असल्यामुळे ग्राउंड वर पण काय गर्दी नव्हती, थंडी वाजत असल्यामुळे लगेच कपडे बदलून आपल्या मित्रांनी वॉर्मअप करायला सुरुवात केली। खरं हा डेमो असल्यागतच होतं, त्यामुळे आपण पहिल्यांदा 100चं टायमिंग काढून घेतलं। ते झाल्यानंतर आपण लगेच 1600चं टायमिंग काढायला घेतलं। खरं कंपाऊंड अकॅडमीची एवढी पोरं बघून तिथले सगळे आपल्याकडेच बघत राहिले। खरं उमेश म्हणला होता तसंच त्यानं टायमिंग टाकलं लगेच। अनिमेश भाऊचं टायमिंग होतं 800 मीटरचं। खरं केवळचा चप्पल चित्ता म्हटलं तरी काय हरकत नाही, 2 मिनिटं आणि 7 सेकंदात भाऊन 800 मीटरची स्प्रिंट कंप्लीट केली। सगळ्यांचं रनिंग करून झाल्यानंतर आता टाइम आला होता ते गोळा टाकायचं। संकेत सरांनी पहिला गोळा टाकला, खरं आउट ऑफच्या बाहेर 4 पावलं गेला बघा तो। आपल्या गावातली सगळीच पोरं बघा चांगली प्रॅक्टिस करतात, त्यामुळे सगळ्यांचा चांगला गोळा गेला। माझा विषय असा झाला की व्हिडिओ काढण्याच्या नादात माझ्या लक्षातच राहिलं नाही की आपल्याला सुद्धा गोळा टाकायचा आहे ते। समाधानानं भैयाच्यात पैसे लागले की 6च्या जर टायमिंग पडलं तर खांद्यावरती घ्यायचं, त्यामुळे समाधानानं भैयाला खांद्यावरती घेतलेलं। पराग सरांचं मोलाचं मार्गदर्शन घेऊन आपण गेलो घरी।